सर्वांना जय भीम। दिनांक 14/2/2024 या दिवशी भिवंडीमध्ये एक 16 वर्षाचा दलित विद्यार्थी जे काही शिक्षण चालू आहे, शाळेत जातोय, अशा विद्यार्थ्याला शिंदे गटाच्या आता प्रश्न असा निर्माण व्हायला लागलाय की या राज्यात शिंदे सरकार आहे की गुंडांचं सरकार आहे। कारण शिंदे सरकार ज्यावेळेस सत्तेत आलं तेव्हापासून या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण व्हायला लागलाय। प्राणघात हल्ले व्हायला लागलेत, दलित अन्याय अत्याचार वाढायला लागलेत, गोळीबाराच्या घटना घडायला लागल्यात। एक शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला शिंदे गटाच्या विभाग प्रमुख म्हणून धोत्रे म्हणून कोणतरी आहे, त्यांनी आणि त्यांच्या सहकार्याने त्यांचे बांडगुळांनी भर रस्त्यामध्ये त्याच्यावर प्राणघात हल्ला केलाय। काय चुकी असणार आहे त्या विद्यार्थ्याची? या देशामध्ये रामराज्य स्थापन झाले, त्या रामराज्याच्या आधारावर या देशामध्ये या राज्यामध्ये दलित हत्याकांडाचे प्रकार आता आपल्याला दिसायला लागलेत। वरच्या बंगल्यावर बसलेला शिंदे सरकार असेल, मी तर त्यांना शिंदे सरकार म्हणू शकत नाही जोपर्यंत त्या लेकराचे हत्याकांड करणाऱ्या आरोपीला शिक्षा मिळत नाही, त्याच्यावर कठोर कारवाई होत नाही आणि या नंतर दलित हत्याकांड होऊ नये यासाठी जर शिंदे सरकार प्रयत्न करत नसेल तर माझ्यासाठी तो शिंदे सरकार नाही तर गुंडच म्हणणार मी त्यांना। कारण अशा गुंडांची प्रवृत्ती या राज्यामध्ये दिवसांदिवस आता वाढायला लागली। आम्ही कुठवर सहन करणार आहोत? आम्ही या देशाचे नागरिक आहोत की नाहीत? आम्ही पण मतदार आहोत, आम्ही बाबासाहेबाचे लेकर आहोत। आम्हाला लढायला बी चांगल्या प्रकारे येते, परंतु आम्ही बाबासाहेबाला आणि त्यांनी दिलेल्या कायद्याला मानणारे माणसं आहोत। हे इथल्या सरकारनं, या शिंदे सरकारनं आणि या जातीवादी बांडगुळाने सर्वप्रथम लक्षात घ्यायला हवं। शिंदे सरकारला माझी विनंती आहे, या देशामध्ये कायद्याची व्यवस्था आहे की नाही? गृहमंत्री काय ठोस निर्णय घेत आहेत की नाहीत? गृहमंत्री झोपीचे सोंग करतायत। हे अनेक प्रकारचे मुद्दे आहेत। माझी प्रशासनाला विनंती आहे, गृहमंत्र्याला विनंती आहे, मुख्यमंत्र्याला विनंती आहे, जे कोणी बांडगुळ आहे ते हरामखोर आहे त्यांच्यावरती कडक कारवाई करावी आणि दलित हत्याकांड होणार नाहीत याच्यासाठी काहीतरी उपाययोजना कराव्यात। जय भीम।